तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि आपण आज बघणार आहोत शेअर मार्केटमध्ये सर्वात चांगला आणि सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक सपोर्ट अँड रेजिस्टन्स. सपोर्ट अँड रेजिस्टन्स आपल्याला केव्हा कामाला येतो? मित्रांनो, ज्यावेळेस आपण शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो त्यावेळेस आपल्याला लेवल्स जे आहेत, इम्पॉर्टंट लेवल्स, आपल्याला समजा बाय करायचं असेल किंवा सेल करायचं असेल तर आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स खूप महत्त्वाचा आहे आणि त्या बेसिसवरच आपण ट्रेडिंग करू शकतो. तर बिगिनर्ससाठी जे नवीन लोक आहेत, सध्या नवीन शेअर मार्केटमध्ये आलेले आहेत, त्यांच्यासाठी आपण नवीन स्टेज चालू केली आहे शेअर मार्केटमध्ये, सपोर्ट अँड रेजिस्टन्स. आणि सर्व आपण बिगिनर्स लेवलला शिकवणार आहोत. तर चालू करूया. सर्वात पहिले आपण बघूया सपोर्ट म्हणजे काय. तर सपोर्ट म्हणजे काय, समजा प्राइस वर इथं आपल्याला चार्ट मध्ये दिसतंय की हे पहा, प्राइस खालून वरती आली, परत खाली आली, परत वरती गेली, तर मार्केटने इथे काय बनवलंय, सपोर्ट बनवला. सपोर्ट म्हणजे काय, तर मार्केटची प्राइस वरती चालली आहे, पण आता समजा इथे लोकांनी ज्यांनी बाय केलंय त्यांनी इथे समजा प्रॉफिट बुकिंग केली, तर मार्केटची प्राइस खाली येते आणि इथे काही शॉर्ट सेलर बसले असतील तरी मार्केटची प्राइस खाली येते. आणि मार्केटची खाली प्राइस येताना पाहून जे बायर्स लोक आहेत त्यांनी अजून इथे इंटरेस्ट घेतला आणि मार्केट वरती गेलं. म्हणजे इथे काय झालं, सपोर्ट झाला. क्रिएट काय झाला, सपोर्ट. तर इथे सपोर्ट क्रिएट झाला आणि मार्केट परत वरती गेलं. समजा आपण ह्या केस मध्ये पाहू शकतो सेम असंच. तर इथून परत मार्केट वरती गेलं, परत खाली आलं, परत वरती गेलं. तर आपण इथे मार्केटने सपोर्ट घेतला, इथे एक सपोर्ट घेतला. तर सपोर्ट घेतला म्हणजे मार्केट ह्या लेवलच्या खाली येत नाही. म्हणजे मार्केट समजा आता प्राइस चालू आहे 100, इथे मार्केटची प्राइस चालू आहे 100 आणि मार्केट परत इथे खाली आलं. आता इथे मार्केटची प्राइस चालू आहे 80 रुपये. 80 रुपये. तर समजा मार्केटचा हा 80 रुपयाचा सपोर्ट आहे. मार्केटचा हा मार्केट इथून खाली येतच नाही, तर हा मार्केटचा स्ट्रॉंग सपोर्ट झाला आणि इथून परत मार्केटची प्राइस गेली 120. 120 रुपये गेली इथे 120 गेली, परत मार्केट खाली आलं. समजा परत मार्केटने हा बनवला सपोर्ट 110चा, परत इथून वरती गेलं, तर मग हा पण एक नंतरचा नवीन सपोर्ट झाला. तर असंच व्हाईस वर्सा आहे रेजिस्टन्स मध्ये. तर आपण आता रेजिस्टन्स बघू कसा. रेजिस्टन्स म्हणजे काय, तर मार्केट जसं आपण बघितलं तर मार्केट खाली येते, इथून खाली येते, परत वर गेलं, म्हणजे इथे काय बनवलं, मार्केटने रेजिस्टन्स बनवलं. परत मार्केट खाली आलं, तर इथे मार्केटचा एक सपोर्ट झाला, पण हा मार्केटने सपोर्ट तोडला आणि मार्केट खाली आलं आणि परत वरती गेलं. तर हा सपोर्टचाच इथे मार्केटने काय बनवलाय, रेजिस्टन्स बनवलाय आणि मार्केट इथून परत खाली आलं. तर रेजिस्टन्स म्हणजे काय, तर मार्केटच्या प्राइसला हा जो सपोर्ट आहे, म्हणजे हा इथला सपोर्ट आणि इथे काय झालं, इथे रेजिस्टन्स बनला, तो वरती जाऊन देत नाही. हा सपोर्ट आणि इथे रेजिस्टन्स म्हणजे हा मार्केटला वरती जाऊन देत नाही, त्यामुळे मार्केटची प्राइस इथून खाली आली. तर सर्वात साधा आणि सिंपल मी तुम्हाला चार्टवर पण दाखवणार आहे, तर आपण ते समजून घ्या. ट्रेंड आणि सपोर्ट. तर मार्केट जसं आपण पहिल्या सिनेरिओ मध्ये बघितलं, सपोर्ट म्हणजे काय, तर मग हे पहा, हा मार्केटचा कोणता ट्रेंड चालू आहे, हा मार्केट चालू आहे अप ट्रेंड चालू आहे आणि इथे बनलाय BOS म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. तर मार्केटनी हाय एंड पॅटर्न करून वरती गेले आणि ब्रेक ऑफ स्ट्रक्चर पण बनवले. तर ते ऍडव्हान्स येतो, सध्या पुरतं हे समजून घ्या. BOS पण बनवलाय आणि मार्केटने इथे काय बनवलंय, सपोर्ट पण बनवले, दोन सपोर्ट बनवले तिथे. आता समजा आपल्याला बाय करायचं असेल तर आपण पुढे जाऊ शकतो, ह्या लेवलला आपण बाय करू शकतो आणि इथे सपोर्टला आपल्याला टॉप लॉस लावू शकतो इथे. तर उलट आहे रेजिस्टन्स मध्ये, डाऊन ट्रेंड मध्ये. तरी हा पहा, डाऊन ट्रेंड पण असंच आहे, पण थोडं रिवर्स. मार्केट इथून काय केले, खाली येते, खाली आल्यानंतर परत मार्केटवर तिथे मार्केटने सपोर्ट बनवला, परत
इथून मार्केट खाली येते. इथे सपोर्ट टच करून मार्केटने हा सपोर्ट तोडला, परत खाली आलं. नंतर इथे काय बनवलं मार्केटने, एक रेजिस्टन्स बनवला. काय बनवला? रेजिस्टन्स बनवला. नंतर मार्केट परत खाली आलं जुन्या सपोर्टवर. जुना सपोर्ट तोडून परत मार्केट खाली आलं आणि नवीन सपोर्ट बनवला. हा नक्की आहे न्यू सपोर्टिंग. परत ब्रेकडाऊन पण दिले इथे मार्केटने ब्रेकडाऊन पण दिले आणि हा काय आहे, नवीन सपोर्ट बनवून परत वरती मार्केट गेलं, परत खाली आलं. परत त्याच सपोर्ट वरती मार्केटने सपोर्ट घेऊन मार्केट वरती गेलं आणि इथे एक चेंज ऑफ कॅरेक्टर पण बनवलाय. म्हणजे मार्केटचे इथे काय दाखवतोय ट्रेंड रिव्हर्सल. चेंज ऑफ कॅरेक्टर काय दाखवतो मार्केटचं? ट्रेंड रिव्हर्सल. तर चला आपण चार्ट वरती समजून घेऊ. तर आपण हिंडल्कोचा चार्ट लावलाय. डे टाइम फ्रेम वरती देऊ. आता इथे पहा, मार्केट खाली आलं, वरती आलं, म्हणजे मार्केटचा काय ट्रेंड चालू होता, अप ट्रेंड चालू होता इथे. तर इथलचा मार्केटने रेजिस्टन्स तोडला, वरती गेलं, परत सपोर्ट घेतला, परत वरती गेलं, परत मार्केटने रेजिस्टन्स घेऊन मार्केट खाली आलं, परत वरती गेलं, परत रेजिस्टन्स घेतला इथे, परत खाली आलं, परत सपोर्ट घेतला, परत रेजिस्टन्स खाली, परत एन पॅटर्ननी ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवलं मार्केटने. आणि हा जुना जो प्रिव्हियस आहे, इथे रेजिस्टन्स आणि इथे पण रेजिस्टन्स. तर हे तिन्ही पण रेजिस्टन्स मार्केटने तोडले. BOS बनवला, परत मार्केट वरती गेलं, न्यू रेजिस्टन्स मार्केटने बनवला, परत जो प्रिव्हियस रेजिस्टन्स होता तिथे सपोर्ट घेतला, तिथून वरती गेलं आणि इथे काय बनवलं आपण मग ट्रेंड रिव्हर्सलला चेंज ऑफ कॅरेक्टर बनवला एम पॅटर्नचा. आणि मार्केटचा जो जुना रेजिस्टन्स होता इथे सपोर्ट बनवला आणि हा मार्केटने इथे सपोर्ट काय केला, ब्रेक केला आणि मार्केट इथून परत खाली आलं. इथे परत ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, परत मार्केट खाली. तर मित्रांनो, ट्रेडिंग ही खूप सिंपल आहे. फक्त शिकवणारी नीट शिकवली पाहिजे आणि नीट करता आली पाहिजे. खूप सिंपल आहे, खूप इझी आहे. आता नीट बघूया परत. तर हा कोणता चार्ट आहे? विप्रोचा चार्ट हा. तर हा विप्रोच्या चार्ट वरती आपण बघू. हे पहा, इथे मार्केटचं काय सपोर्ट आहे. परत वरती गेलं, परत सपोर्ट तोडून मार्केटने काय केलं, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवलंय आणि सपोर्ट तोडलाय. ठीक आहे, झोमॅटो बघू. झोमॅटो तर म्हणतो हे पहा, सपोर्ट. ठीक आहे. तर मित्रांनो, मार्केट मध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स खूप काम करतं. जसं की मी तुम्हाला आता दाखवलं हिंडल्कोच्या चार्ट वरती. तर पहा, एकदम खूप सिंपल प्राइस ऍक्शन आहे आणि खूप भारी मार्केटने इथे आपल्याला समजवलंय. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.